श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे. नुकतीच 29 मार्च पासून तुम्हाला लहान साडेसाती सुरू झालेली आहे. ती लहान साडेसाती आपण त्याला म्हणतो पणवती असं म्हणतो, ढय्या असं म्हणतो. ती तुमच्या धनुराशीच्या जातकांना सुरू झालेली आहे. मग शनिदेव तुम्हाला कसे विशिष्ट फळ प्राप्त करून देतील, कोणती गोष्टीमध्ये लाभ प्राप्त करून देणारे आहेत, कोणत्या गोष्टीमध्ये विशेष काळजी करायला लावणार आहे, या सर्व संदर्भातील माहितीचा संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्याच या यूट्यूब चॅनलवरती. नक्की जाऊन तोही पहा आणि त्या माध्यमातून दिलेल्या उपासना करा. म्हणजे नक्कीच 2.5 वर्षाचा कालावधी तुम्हाला सुखद आणि आनंददायी जाण्यासाठी मदत होऊ शकेल. याचबरोबर शनी महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी विशिष्ट आहे, कारण शनी महाराज तुमच्या चतुर्थातनं गोचर करतायत. लग्नस्थानावरनं आपण आत्मविश्वास पाहतो. लग्नस्थानाचे अधिपती षष्ठातनं गोचर करतायत. गुरुदेव जेव्हा षष्ठातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला षष्ठ स्थानातील गुरूंचं फळ म्हणजे थोडंसं बळ कमी असणं असे काहीसे फळ मिळते. पण या महिन्यामध्ये शुक्रदेवांच्या राशीतनं गुरुदेवांचं गोचर आणि गुरुदेवांच्या राशीतनं शुक्रदेवांचं गोचर तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देईल. ते म्हणजे कार्यामध्ये यश संपादन करून देणं किंवा काम करण्याची जिद्द निर्माण करून देणं, असे शुभ परिणामकारक फळ सुद्धा शनी महाराज आणि गुरुदेव तुम्हाला देणार आहेत. धनस्थानाकडे जाऊयात. धनस्थानावरनं कुटुंबाचं सौख्य, त्याचबरोबर धनवाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो. या महिन्यात गुंतवणुकी करायच्या तर नक्कीच थोडासा विचार होणं आवश्यक आहे. काही अंशी तुम्हाला एखादा इन्व्हेस्टमेंट करायची आहे, एखाद्या प्लॉटमध्ये किंवा जागेमध्ये तुम्हाला खरेदी विक्रीच्या संदर्भातील कार्य तुम्ही करता आणि त्या माध्यमातून तुम्हाला एखादी जमीन घेऊन ठेवायची आहे, तर अशा सगळ्या वर्गांना सांगू इच्छिते थोडासा विचार होणं आवश्यक आहे. ती प्रॉपर्टी योग्य आहे का, या सगळ्या गोष्टीची कागदपत्राची पडताळणी सुद्धा होणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे तुमचे धनेश जे शनी महाराज आहेत ते राहुयुक्त चतुर्थ भावात आहेत. त्यामुळे वास्तुवाहनाचं सौख्य मध्यम प्रमाणात तुम्हाला दर्शवत आहे. नवीन खरेदीसाठी मात्र योग अगदी अल्प प्रमाणात आहेत. या महिन्यात घेणंच झाल्यास तर नक्कीच तुम्हाला विचार होणं आवश्यक आहे. वास्तूमध्ये लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्याकडे कल तुमचा या महिन्यात राहू शकतो. रिनोव्हेशनचं काम तुम्ही नक्की हाती घेऊ शकता या महिन्यामध्ये आणि त्या माध्यमातून थोडासा पैसा खर्च होऊ शकतो. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे. राशी कुंडलीतील तृतीय भावाकडे जाऊयात. तृतीय स्थानाचे अधिपती शनिदेव आहे, जे चतुर्थातनं गोचर करतायत. चतुर्थ स्थान हे सर्व सुखाचं आहे. तुम्हाला चतुर्थ भावातनं शनी महाराज जेव्हा गोचर करतात त्यावेळेस अधिक परिश्रम घडवतात. ते तुमच्या सर्व सुखाच्या गोष्टी खरेदी करण्याकडे किंवा वास्तुवाहन तुम्हाला खरेदी करायचं त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्नशील करतात. त्याचबरोबर तुम्हाला कामाची जोड उपलब्ध करून देतात. त्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणचे अधिपती गुरुदेव होतात आणि गुरुदेव षष्ठात नाही. त्यामुळे या महिन्यामध्ये प्रसिद्धीचे कीर्तीचे योग संमिश्र स्वरूपात आहेत. स्थानाकडे जाऊयात. 5व्या घरावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो. या महिन्यात प्रणयाचे संकेत मध्यम स्वरूपात आहेत. याचे कारण म्हणजे पंचम स्थानाचे अधिपती मंगळदेव, ज्यांचं गोचर सप्तमातनं होत आहे 5 एप्रिल पर्यंत. तदनंतर मंगळदेवांचं गोचर अष्टमातनं होण्यास सुरुवात होईल. ज्यावेळेस मंगळदेव 6, 8, 12 स्थानात जातात त्यावेळेस तुम्हाला शीघ्रकोपी बनवतात. तुम्ही पटकन एखादा शब्द तुमच्या वाणीतून जाणं आणि त्या माध्यमातून तुमचं रिलेशन खराब होणं असे काहीसे अशुभ परिणाम प्राप्त करून देतात. याचं दुसरं कारण असं की मंगळदेव निश्चितनं गोचर करणार आहेत. मग तुम्हाला या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण सूचना ही असेल की वाणीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. संततीचं सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात संमिश्र प्रमाणात मिळेल. काही बाबतीमध्ये तुम्हाला त्यांचे विचार न पटणं आणि त्या माध्यमातून चिडचिड होणं असे काहीसे फळ प्राप्त होऊ शकते. शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते, तुम्ही मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेताय, सायन्स आणि तुमचं शिक्षण सुरू आहे, MS करताय, MBBS करताय, अशा वर्गाला सांगू इच्छिते थोडासा अभ्यास वाढवावा लागणार आहे. अभ्यासातलं मन डायव्हर्ट होणं, इकडं तिकडं भटकणं किंवा मोबाईल, इंटरनेट या माध्यमातून तुम्ही थोडंसं व्यस्त होणं असे काहीसे परिणाम मंगळदेव प्राप्त करून देत असतात ज्यावेळेस ते अष्टम भावात जातात, अर्थात नीचीचे होतात. त्यामुळे तुम्हा वर्गाला सांगू इच्छिते नक्की तुमच्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देणं आवश्यक आहे. याबरोबरच षष्ठ स्थानाकडे जाऊयात. रोग आणि हितशत्रूंचं हे 6वं घर आहे. थोड्याफार प्रमाणात तुम्हाला हितशत्रूंचा त्रास या महिन्यात जाणवणार आहे, कारण षष्ठ स्थानात जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला स्पर्धक निर्माण करून देतात. याबरोबरच रोगाच्या संदर्भात विचार केला तर पोटाचे, मुखाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. दंत चिकित्सा करावी लागणं,
त्वचा संदर्भातील आजारपणांच्या तक्रारी या महिन्यात उद्भवून येणं, कारण म्हणजे बुधदेव नीचेचे आहेत, शुक्रदेव उच्चीचे जरी असले तरी सुद्धा राहूयुक्त आहेत, त्यामुळे जुनं एखादा आजार पण उद्भवून नक्कीच येऊ शकतं. विशिष्ट म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये वेट लॉस करायचंय पण ते होत नाहीये अशा काहीशा तक्रारी निर्माण होऊ शकतात, कारण ज्यावेळेस षष्ठस्थानात गुरुदेव येतात त्यावेळेस थोडंसं वजन वाढवतात, असे काहीसे फळ सुद्धा तुम्हाला या महिन्यात मिळू शकते. सप्तम स्थानाकडे जाऊया. सप्तम स्थानावरनं आपण जोडीदाराचं सुख पाहतो. जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम आहे. विवाह करायचा आहे तर त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्या माध्यमातून समजू शकतं की तुम्हाला कुठल्या दिशेचं किती अंतराचं स्थळ मिळणार आहे. मुलगा किंवा मुलगी कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये नोकरी किंवा बिझनेस करत आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार निश्चित मिळू शकते. परंतु राशी कुंडलीनुसार मात्र तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या जोडीदाराची साथ सोबत लाभेल का एवढंच समजू शकता, आणि त्या माध्यमातून विचार केला तर संमिश्र स्थिती राहणार आहे. आर्ग्युमेंट्स होऊ शकतात, एखादा विचार त्यांना न पटणं आणि त्यांनी निर्णय देणं, या काही गोष्टी होऊ शकतात. राशी कुंडलीतील सप्तमावरून आपण भागीदारी पार्टनरशिप मधील बिझनेस सुद्धा पाहतो, आणि या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात स्टार्ट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही 14 तारखेनंतर स्टार्ट करा. फार मोठ्या प्रमाणातील योग शुभ स्थितीमध्ये नसल्यामुळे हा महिना टाळता आला तर अगदी उत्तम, पण जर करायचंच झालं तर नक्की 14 तारखेनंतर तुम्ही एखादा महत्त्वपूर्ण बिझनेस सुरू करायचा असेल आणि तुम्हाला याच महिन्यात करायचं असेल तर 14 तारखेनंतर केला तरी चालू शकेल. स्थानावरून आपण भाग्योदय होईल का, शुभ संकेत मिळतील का, स्वप्नपूर्ती होईल का, नवीन कार्य हाती घेऊ का, नोकरीची संधी कशी, अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपण भाग्यावरनं घेतो. भाग्यस्थानाचे अधिपती रविदेव आहेत, ज्यांचं गोचर चतुर्थ भावात होतंय. त्यामुळे सर्व प्रकारची सुखे, वाहन आणि वास्तूचं सुख या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी तुमचा या महिन्यात जास्त प्रयत्न राहणार आहेत. याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये 14 तारखेपर्यंतची स्थिती अगदी मध्यम राहील काही नवीन खरेदी करण्यासाठी. दशम स्थानाकडे जाऊया. 10व्या घरावरून आपण व्यवसायाचे योग पाहतो. या ठिकाणी असणारी कन्या रास, केतुदेवांची उपस्थिती या ठिकाणी आहे. या ठिकाणावरती 5 ग्रहांची युती दृष्टी देत आहे. प्रत्येक ग्रहाला सप्तम दृष्टी असते आणि रवी, राहू, बुध, शुक्र आणि शनी असे 5 ग्रह तुमच्या दशम स्थानाला दृष्टी देणार आहेत. त्यामुळे कुठलाही व्यवसाय तुम्ही जो करताय किंवा नवीन करू घातला आहे, तुम्ही प्रयत्न करण्यास सुरुवात केलेली आहे, तुम्ही या दरम्यान तो सुरू करणार आहात, तर त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला चढ उतार जाणवणं किंवा व्यवसाय करताना उगाच एखाद्या गोष्टीची जास्त काळजी चिंता वाटणं, हा बिझनेस पुढे जाईल का, मी करतो तो योग्य आहे का, माझे डिसिजन योग्य आहेत का, अशा अनंत प्रश्नांना तुम्हाला भेडसावून टाकणारे काही अंशी 14 तारखेपर्यंतचे ग्रहमान आहेत. 14 तारखेनंतर मात्र काही अंशी परिस्थिती बदलेल आणि तुम्ही नवीन उमेदीने काही व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकाल किंवा व्यवसायातनं लाभ प्राप्त करून घेऊ शकाल. याबरोबरच प्लास्टिक, संगणक, कागद, कापड आणि गोड पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग मात्र या महिन्यामध्ये सुखावणार आहे. त्यांच्यासाठी अतिशय उत्तम स्थिती आहे. परंतु ज्यांचा जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे अशा वर्गाला मात्र मध्यम स्थिती दर्शवते. राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात. 11व्या घरावरून आपण लाभ पाहतो. याचे अधिपती शुक्रदेव आहे. शुक्रदेवांची स्थिती अतिशय उत्तम आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही जे काही कार्य करताय, नोकरी करताय, बिझनेस करताय, तर त्यामधनं तुम्हाला लाभ निश्चित प्राप्त होईल, पण त्याची स्थिती अगदी मोठ्या स्वरूपातील नसून अल्प प्रमाणात मध्यम स्वरूपात तुम्हाला लाभाची संधी निर्माण होणार आहे. व्ययस्थानाकडे जाऊयात. व्ययस्थानावर आपण परदेशात, परराज्यात जाण्याचे योग पाहतो. या ठिकाणी जलतत्वाची रास, मंगळ देवतेची रास आणि मंगळांचं गोचर हे अष्टम स्थानातनं होण्यास सुरू होईल 5 एप्रिल पासून. त्यामुळे ज्यांना परदेशात, परराज्यात जायचे तर या महिन्यामध्ये थोडासा प्रयत्नांची जोड तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यासाठी खर्च उत्पन्न होणार आहे. परराज्यामध्ये शिक्षणाला जायचंय किंवा नोकरीनिमित्त जायचंय तर यासाठीचे तुम्हाला प्लॅनिंग सुरू करण्यासाठी हा महिना उत्तम आहे. परंतु ते करताना, ते कार्य करताना थोडासा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. एकंदरीत विचार करता 12 स्थानं आणि त्याप्रमाणे आपण घेतलेली आत्ताची संपूर्ण माहिती, मग ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल या महिन्यामध्ये उपासनेची गरज किती आहे. कारण बऱ्या प्रमाणामध्ये तुम्हाला संमिश्र फळ देणारी स्थिती या महिन्यात आहे. केंद्रस्थानातनं 5 ग्रहांची युती आहे. त्याचबरोबर केंद्रस्थानामधनं मंगळदेव 5 तारखेपर्यंत गोचर करतील. केतुदेवांची उपस्थिती तर केंद्रातच आहे. मग 6 ग्रह एकत्रितरित्या केंद्रातनं योग करतायत, पण मंगळदेव हे 7वे ग्रह जे आहेत ते तुम्हाला 6-12 स्थानातनं गोचर करतील गुरुदेवांच्या युतीमध्ये.
गुरुदेव आणि मंगळदेव हे 6-8-12 स्थानात गोचर करणार आहेत. मग लक्षात घ्या, तुम्हाला या महिन्यामध्ये नामस्मरण किती गरजेचं आहे. या संपूर्ण महिनाभर तुम्हाला दत्त महाराजांची उपासना करणं फार गरजेचं आहे. निर्णय क्षमता वाढवण्यासाठी, लाभ प्राप्त करून घेण्यासाठी, जोडदाराचा आणि संततीचं सुख प्राप्त करून घेण्यासाठी आणि याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे ना, तर अशा विवाह इच्छुक वधूवरांना या महिन्यात तुमचं विवाहाचं कार्य संपन्नतेकडे घेऊन जायचं. त्यासाठी अशा सर्व गोष्टींसाठी तुम्हाला उपासना करणं फारच गरजेचं आहे. म्हणून दत्त उपासना करावी. याबरोबरच शनी महाराजांची ढय्या सुरू झालेली आहे. या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला मारुती स्तोत्र वाचन करणं किंवा रीम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करणं 108 वेळा, या दोन्ही गोष्टीपैकी एक गोष्ट तुम्हाला करणं ही फारच आवश्यक आहे. तर आज आपण समजून घेतलं की संपूर्ण एप्रिल महिना धनुराशीच्या जातकांना कसा राहणार आहे, या महिन्यात कुठली उपासना करणं गरजेचं आहे आणि का. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.